शेख इस्माइल की इच्छा थी कि वह हमारे गांव का नाम बड़ा कैसा हो जाए, और उसने नहीं क्या एक सोचा था, विचार करा था बैठे बैठे कुरान के अंदर पढ़ के कि वाह मैं हेलिकॉप्टर कैसे तैयार करूँ। पण त्याची आतोनात इच्छा होती की या देशासाठी, मेक इन इंडियासाठी, स्किल इंडियासाठी आपण काहीतरी करावं, गरीब लोकांसाठी आपण काहीतरी करावं। त्यासाठी त्यांनी स्वतःचा एक लक्ष्य ठेवला आणि त्या लक्ष्याप्रमाणे त्याने एक हेलिकॉप्टर उभारला। त्याने स्वप्न बघितले आकाशात उंच झेप घेण्याचे, त्याने स्वप्न बघितले काहीतरी वेगळं करून दाखवायचे, त्याने स्वप्न बघितले स्वतःसोबत स्वतःच्या परिवाराचा आणि स्वतःच्या गावाचे नाव मोठं करण्याचे। मात्र यवतमाळच्या त्या 28 वर्षाच्या तरुणाचा अंत आता झालेला आहे। अनेक स्वप्न बघणाऱ्या त्या तरुणाचा अंत त्याच्याच स्वप्नांमुळे झाला। नेमकी घटना काय आहे बघूया लोकमतचा हा खास रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्याच्या फुलसावंगी येथील अवघ्या 9वी पर्यंत शिकलेला शेख इस्माईल शेख इब्राहिम याने सिंगल सीट हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते। यासाठी तो रात्रदिवस कष्टही घेत होता। या त्याच्या जगावेगळ्या छंदामुळेच परिसरात तो मुन्ना हेलिकॉप्टर म्हणून परिचित होता। दिवसभर वेल्डिंगच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री उशिरा तो हेलिकॉप्टर निर्मितीवर मेहनत घेत होता। 15 ऑगस्टला हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेऊन पेटंट मिळवण्याची त्याची लगबग सुरू होती। मात्र या हेलिकॉप्टरच्या पंख्यानेच फुलसावंगीतील या रँचोचा घात केला। मंगळवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास हेलिकॉप्टरच्या मागच्या पंख्यात बिघाड होऊन तो वरती फिरणाऱ्या पंख्यावर आदळला आणि हे पाते केबिनमध्ये बसलेल्या शेख इस्माईलच्या डोक्यात कोसळले आणि यात त्याचा मृत्यू झाला। शेख इस्माइल की इच्छा थी कि वह हमारे गांव का नाम बड़ा कैसा हो जाए, और उसने नहीं क्या एक सोचा था, विचार करा था बैठे बैठे कुरान के अंदर पढ़ के कि वाह मैं हेलीकॉप्टर कैसे तैयार करूँ। और उसने वो पढ़ के नहीं किया खुद ने, उसको किसी की गाइडेंस नहीं थी, कुछ नहीं थी, उसने खुद के मन से ये तैयार करा था पूरा प्रोसीजर। और उसको ये पूरा प्रोसीजर तैयार करने के लिए कम से कम 1.5 से 2 लाख रुपये खर्च आया। शेख इस्माईल हा फुलसावंगी येथील 28 वर्षाचा तरुण। घरची परिस्थिती तशी बेताचीच। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तो वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा। परिस्थिती हलाखीची असली तरीही त्याची स्वप्ने मात्र मोठी होती। आपल्या कल्पनाशक्ती आणि अजोड कलेच्या भरोश्यावर त्याने स्वबनावटीचे हेलिकॉप्टर तयार करण्याचा ठाम विचार केला होता। कुराण शरीफचे काही श्लोक वाचून त्याने हेलिकॉप्टर बनविण्याचा विचार केला। तर हा हेलिकॉप्टर तो गरीब लोकांसाठी हॉस्पिटलच्या सेवेत किंवा एक एअर बस म्हणून वापरणार होता। मुन्नाने या हेलिकॉप्टर निर्मितीसाठी मारुती 800चे इंजिन वापरले होते। हेलिकॉप्टर मेकिंग प्रोसेसच्या वेळी तो वारंवार चाचण्या घेत असे। या चाचण्यात काही बिघाड दिसल्यास तो पुन्हा या हेलिकॉप्टरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करीत होता। हे हेलिकॉप्टर आता पूर्णत्वाच्या टप्प्यात होते आणि त्याने कुराणच्या काही श्लोक वाचून त्याचा अर्थ असा होता की हे जे पक्षी आहेत किंवा विमाने आहेत हे कसे उडतात की उडवतात। इथं थांबला होता आणि थोडा वेळ विचार केला त्याने की मी का नाही एक हेलिकॉप्टर बनवू। आपला देश आणि आपल्या देशातली दारिद्र्य पाहून या देशामध्ये कोट्यावधी रुपये लावून हेलिकॉप्टर बनवला जातो, पण त्याची आतोनात इच्छा होती की या देशासाठी, मेक इन इंडियासाठी, स्किल इंडियासाठी आपण काहीतरी करावं, गरीब लोकांसाठी आपण काहीतरी करावं। त्यासाठी त्यांनी स्वतःचा एक लक्ष्य ठेवला आणि त्या लक्ष्याप्रमाणे त्याने एक हेलिकॉप्टर उभारला। तो हेलिकॉप्टर म्हणजे त्यानं कोणती एरोनॉटिकल्सची ट्रेनिंग वगैरे घेतली नव्हती। तो 8वी पास होता, पण त्याला जिज्ञासा खूप होती, त्याच्यात जिद्द खूप होती। तो त्या जिद्दीपायी लोकांचं काहीतरी भलं करण्यासाठी, त्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती तरीसुद्धा त्याने स्वतःच्या स्वखर्चाने एक हेलिकॉप्टर उभारला आणि तो अशा किमतीमध्ये लॉन्च करणार होता ज्याची किंमत गरीब माणसाला परवडेबल असेल। ती किंमत म्हणजे किमान काही लाख रुपयात जशी आपण एखादी चांगली कार घेतो त्या कारच्या किमतीत ते लॉन्च करणार होता। आणि त्याच्या मागचा त्याचा उद्देश होता की मी हा हेलिकॉप्टर मी माझ्या स्वखुशीने किंवा सेकंड एक विजन म्हणून किंवा सेकंड एक अजून एक हेलिकॉप्टर उभा करून मी गरीब लोकांसाठी एक हॉस्पिटॅलिटीला देईन किंवा मी एअर ॲम्ब्युलन्स बनवीन किंवा मी
काही लोक जे पूरग्रस्त असतात, जे पुरामध्ये अडकलेले असतात, त्यांची मदत करण्यासाठी किंवा आपल्या येथे भारतामध्ये एकही कंप्लीट प्रोडक्शन हेलिकॉप्टरचा होत नाही. त्यामुळे त्याला असे वाटले की आपण हेलिकॉप्टर का उभारू नये आणि कमी किमतीत ते लोकांना का देऊ नये, दारिद्र्यवाल्या लोकांना, कास्तकारांना का देऊ नये. कास्तकारांना देऊन तो त्याचा स्प्रेसाठी वापर करीत होते किंवा ते एअर ॲम्ब्युलन्स म्हणून त्याचा वापर करीत होते. अशी त्याची इच्छा, आतोनात इच्छा होती. मंगळवारी दिवसभर वेल्डिंगच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री उशिरा 1:30च्या सुमारास तो हेलिकॉप्टरचे ट्रायल घेण्यासाठी आला. हे ट्रायल घेत असतानाच हेलिकॉप्टरच्या मागच्या पंख्यात बिघाड झाला आणि अवघ्या काही क्षणातच तो पंखा तुटून वरती फिरणाऱ्या मोठ्या पात्यावर आदळला. हेच पाते हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये बसलेल्या शेख इस्माईलच्या डोक्याला लागले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्याला उपचारासाठी पुसदला हलविण्यात येत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. इस्माईल शेखच्या आईवडिलांनी आणि घरच्या अनेक सदस्यांनी अनेक स्वप्न बघितली होती. मात्र ती स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाहीये. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा मुलगा आता त्यांच्या जवळ नाहीये. तो कायमचा निघून गेलाय. गावकरांचा लाडका मुन्नाच्या या अकस्मात अपघाती निधनामुळे गावावर शोककाळ पसरली आहे. त्याला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडोच्या संख्येनं गावकरी उपस्थित होते. कुठल्याही प्रकारची एरोनॉटिकल ट्रेनिंग न घेता केवळ 9वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या इस्माईलचे स्वप्न पूर्ण होणारच होते. उंच झेप घेण्याचे स्वप्न बघणारा मुन्ना याने ती एकच उंच झेप घेतली जिथून तो कधीच परतणार नाहीये. यवतमाळहून विवेक पांढरेसह सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.